नमस्कार मित्रांनो, आपलं स्वागत आहे संदीप कृषी सेवा केंद्र या आपल्या YouTube चॅनलवर. तर आपण आज एक विषय घेऊन आलेलो आहोत की राज्य शासनाने नुकतीच जाहीर केलेली स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना म्हणजे स्मार्ट योजना 2025. मित्रांनो, जर तुम्ही दारिद्र्य रेषेखालील असाल किंवा तुमचा विजेचा वापर 100 युनिट पेक्षा कमी असेल तर ही योजना तुमच्यासाठी सोन्याची संधी आहे. कारण या योजनेअंतर्गत तुम्हाला मिळणार आहे 95% पर्यंत अनुदान. होय, बरोबर ऐकलंय, 95% पर्यंत अनुदान. मित्रांनो, आजच्या काळात वीज वापर हा आपल्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. पण दिवसेंदिवस वाढत असलेले बिल, विजेचे दर आणि ग्लोबल वॉर्मिंगचा वाढता धोका या सगळ्यापुढे सौर ऊर्जेकडे वळणं ही काळाची गरज झाली आहे. म्हणूनच केंद्र शासन आणि राज्य शासन दोन्ही सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी वेगवेगळ्या योजना राबवत आहेत. केंद्र सरकारची PM सूर्यघर योजना तुम्ही नक्की ऐकलीच असेल. त्या धर्तीवर आता महाराष्ट्र शासनाने आणली आहे स्वयंपूर्ण महाराष्ट्र आवासीय रूफटॉप सोलर योजना म्हणजे स्मार्ट योजना. ही योजना 6 ऑक्टोबर 2025 रोजी राज्य शासनाने अधिकृतरित्या मंजूर केली असून तिचा GR म्हणजे सरकारी ठराव सुद्धा प्रसिद्ध झालेला आहे. या GR मध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की राज्यातील 5 लाख घरगुती ग्राहकांना या योजनेचा लाभ दिला जाणार आहे. या योजनेचा मुख्य उद्देश आहे घराच्या छतावर सौर ऊर्जा प्रकल्प बसवून वीज निर्मिती करणे आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल ग्राहकांना संपूर्ण बनवणे. म्हणजे ज्या कुटुंबाचा विजेचा वापर कमी आहे, जे गरीब शेतकरी, दारिद्र्य रेषेखालील ग्राहक आहे, त्यांनी आपल्या छतावरील सोलर प्रकल्प बसवण्याचा आणि वीज बिलावर मोठी बचत करण्याची. तर चला आता सगळ्यात महत्त्वाचं बघू, या योजनेसाठी पात्र कोण आहे. तर ग्राहकाकडे वैध वीज कनेक्शन असावं, ग्राहकाचा वीज वापर दरमहा 100 युनिट पेक्षा कमी असावा, ग्राहक बाकीमुक्त असावा, कोणतीही थकीत बिल नसावं, ग्राहकाने आणि इतर सोलर योजनेचा लाभ घेतलेला नसावा. वीज वापराचा कालावधी तपासण्यासाठी ऑक्टोबर 2024 ते सप्टेंबर 2025 या कालावधीत कोणत्याही महिन्यात 100 युनिट पेक्षा जास्त वापर नकोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे ही योजना सर्व प्रवर्गासाठी खुली आहे. म्हणजे ओपन, OBC, SC, ST सर्व लाभार्थी पात्र आहे. या स्मार्ट योजनेअंतर्गत 5 लाख घरगुती ग्राहकांना लाभ देण्याचे लक्ष्य आहे. त्यासाठी राज्य शासनाने एकूण 655 कोटी रुपयांचा निधी राखून ठेवला आहे. यामध्ये 2025, 2026 आणि 330 कोटी आणि 2026-2027 साठी 325 कोटी रुपये खर्च होणार आहे. तर चला आता सगळ्यात रसदार भागाकडे वळूया. अनुदानाचा हिशोब. राज्य शासनाने आणि केंद्र शासन या दोन्हीचं अनुदान मिळून ग्राहकाला जवळपास 95% खर्च सरकारकडून मिळतो. 1 किलोवॅट सोलर सिस्टीम साठी मान्य खर्च 50,000 रुपये, त्यामध्ये केंद्र शासनाचं अनुदान 30,000 रुपये. आता राज्य शासनाच्या अनुदानाचा तपशील असा: प्रवर्ग राज्य अनुदान, केंद्र अनुदान, ग्राहक हिस्सा, एकूण अनुदान. दारिद्र्य रेषेखालील BPL 17,500 ते 30,000 रुपये ते ₹2,500 रुपये ते 47,500 रुपये. तर अनुसूचित जाती SC साठी 15,000 रुपये, 30,000 रुपये, 5,000 रुपये, 45,000. तर अनुसूचित जमाती ST साठी ₹15,000 रुपये, 30,000 रुपये, 5,000 रुपये, 45,000. सर्वसाधारण ओपन OBC साठी ₹10,000 रुपये, 30,000 रुपये, 10,000 रुपये, 40,000. म्हणजे दारिद्र्य रेषेखालील ग्राहकाला फक्त 2,500 रुपये भरायचे आहेत आणि बाकीचा सगळा खर्च शासन उचलणार आहे. काय म्हणतात मित्रांनो, भारीच आहे ना. तर मित्रांनो, या योजनेचा अर्ज प्रक्रिया देखील पूर्णपणे ऑनलाईन आहे. यासाठी तुम्हाला केंद्र शासनाच्या राष्ट्रीय सोलर रूफटॉप पोर्टलवर नोंदणी करावी लागेल. सर्वप्रथम नॅशनल पोर्टलवर रूफटॉप सोलर या वेबसाईटवर जा. लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तुमचा कस्टमर नंबर आणि मोबाईल नंबर वापरून लॉग इन करा. अप्लाय फॉर रूफटॉप सोलर वर क्लिक करा. अर्जामध्ये तुमची माहिती, मीटर क्रमांक, छताचे फोटो, बिल, वीज बिल इत्यादी अपलोड करा. महावितरणकडून तुमच्या अर्जाची फिजिबिलिटी चाचणी केली जाईल. चाचणी मंजूर झाल्यावर तुम्हाला तुमच्या भागातील अप्रूव्ड वेंडर लिस्ट मधून पुरवठादार निवडायचा आहे. सोलर सिस्टीम बसवून झाल्यावर महावितरणकडून तांत्रिक तपासणी आणि
मीटरिंग केली जाईल. प्रकल्प कार्यान्वित झाल्यावर अनुदानाची रक्कम तुमच्या खात्यात जमा केली जाईल. या योजनेअंतर्गत सोलर सिस्टीम बसवण्याच्या पुरवठादाराने प्रकल्पाची 5 वर्षाची मोफत देखभाल करणे बंधनकारक आहे. यासाठी तो महावितरणासोबत 500 रुपयाच्या स्टॅम्प पेपरवर 5 वर्षाच्या देखभालीचा करार करेल. म्हणजे पुढची 5 वर्ष तुम्हाला फक्त वीज वापरायची. दुरुस्ती सर्व्हिसिंग याची जबाबदारी पुरवठादाराची असेल. तर ही योजना प्रथम येणाऱ्यास प्रथम लाभ या तत्वावर चालणार आहे. सर्वात आधी अर्ज करणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. सुरुवातीला या योजनेची अंमलबजावणी मेळघाट, नंदुरबार आणि गडचिरोली या दुर्गम जिल्ह्यापासून होणार आहे आणि हळूहळू ती संपूर्ण राज्यभर राबवली जाईल. जर दारिद्र्य रेषेखालील ग्राहकाची संख्या ठराविक कोटीपेक्षा कमी असेल तर उर्वरित कोटा 100 युनिट पेक्षा कमी वापर करणाऱ्या इतर ग्राहकांना देण्यात येईल. तर चला पाहूया आपण या योजनेचे थेट फायदे. दरमहा वीज बिल शून्य किंवा अत्यल्प. 25 वर्षापर्यंत मोफत सौर ऊर्जा. विजेच्या दरवाढीपासून कायमची सुटका. पर्यावरणापासून ऊर्जा. ग्लोबल वॉर्मिंग लाळा. घराची किंमत वाढते कारण सोलर सिस्टीम हा असेस्ट आहे. 5 वर्ष मोफत मेंटेनन्स. म्हणजेच एखाद्याचं छोटं गुंतवणूक करा आणि पुढची 25 वर्ष सूर्य तुम्हाला वीज देईल, तेही मोफत. तर मुद्दा PM सूर्यघर स्मार्ट योजना. लाभार्थी 300 युनिट पर्यंत वापर करणारे, 100 युनिट पर्यंत वापर करणारे. केंद्र अनुदान तर ₹30,000 प्रति किलोवॅट. तर राज्य अनुदान नाही. ₹10,000 ते ₹17,000. अतिरिक्त लाभार्थी हिस्सा ₹20,000 ते ₹25,000. फक्त ₹25,000 ते ₹10,000. अंमलबजावणी केंद्र शासन, राज्य शासन प्लस महावितरण. म्हणून स्मार्ट योजना ही म्हणजे गरीब ग्राहकांसाठी सोन्याची संधी आहे. अर्जदाराने सोलर सिस्टीम बसवल्यानंतर किमान 5 वर्षे ती काढून टाकता येणार नाही. ग्राहकाचा वीज वापर जर 100 युनिट पेक्षा जास्त झाला तर पुढच्या वर्षी तो या योजनेसाठी पात्र राहणार नाही. अर्ज करताना दिलेली माहिती खरी असणं अत्यावश्यक आवश्यक आहे. चुकीची माहिती दिल्यास अर्ज नकारला जाईल. या स्मार्ट योजनेची अंमलबजावणी मार्च 2027 पर्यंत केली जाणार आहे. म्हणजे पुढचे 2 वर्षे तुमच्याकडे आहेत. पण लक्षात ठेवा, पहिले येणारे पहिले मिळवणारे. म्हणून विलंब न करता त्वरित अर्ज करा. मित्रांनो, आज आपण वीज बिलाबद्दल नेहमी तक्रार करतो, पण एकदा पुढाकार घेतला तर पुढची अनेक वर्ष आपण स्वयंपूर्ण बनू शकतो. स्वतःच्या छतावरून वीज निर्माण करणं यापेक्षा अभिमानाची गोष्ट काय असू शकते. आजच्या या स्मार्ट योजनेमुळे गरीब शेतकरी, घरगुती ग्राहकांना एक नवा उजेड मिळणार आहे. फक्त 2,500 रुपये भरून आपण 50,000 रुपयांचा सोलर प्रकल्प बसवू शकतो आणि वीज बिलाचं ओझं संपवू शकतो. तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर लगेच हा व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि आपल्या मित्रापर्यंत पोहोचवा. कारण माहिती शेअर करणं म्हणजे मदत करणं. आणि हो, जर तुम्ही अजूनही आमच्या संदीप कृषी सेवा केंद्र या YouTube चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच करा. कारण इथे तुम्हाला मिळतात कृषी ऊर्जा, शासन योजना आणि शेतकऱ्यासाठी उपयुक्त माहिती सर्वात आधी आणि सविस्तर. धन्यवाद मित्रांनो. पुन्हा भेटूया एका नवीन उपयोगी आणि उत्साहवर्धक माहितीचा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सौर ऊर्जेचा स्वीकार करा, स्वयंपूर्ण व्हा आणि महाराष्ट्र उजळवा. तर धन्यवाद. जय जवान, जय किसान.